मित्रांनो, आज रात्रीपासून पुढील तब्बल 21 वर्षांच्या दीर्घ काळासाठी काही खास आणि भाग्यशाली राशींवर स्वतः विघ्नहर्ता भगवान गणेश अपार धनवर्षा करणार आहे। होय मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे पूर्णपणे सत्य आहे। कारण भगवान गणेश 12 राशींमधील 4 राशींवर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांच्या या विशेष कृपेचा प्रभाव थेट या राशींच्या जीवनावर पडणार आहे, ज्यामुळे या 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आता केवळ आनंद, समाधान, यश आणि समृद्धी पाहायला मिळणार आहे। भगवान गणेश आपल्या कृपेने या 4 राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना, अडथळे, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण दूर करणार आहे, ज्यामुळे या लोकांचे संपूर्ण आयुष्यच एका नव्या दिशेने वळणार आहे। आतापर्यंत जे कष्ट, संघर्ष आणि अडथळे या राशींच्या लोकांनी सहन केले आहेत, त्याचे फळ आता त्यांना अनेक पटीने मिळणार आहे आणि त्यांचा प्रत्येक दिवस आनंदाने, समाधानाने आणि सकारात्मकतेने भरलेला असणार आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की या इतक्या भाग्यशाली आणि धनवर्षा अनुभवणाऱ्या 4 राशी नेमक्या कोणत्या आहेत, ज्यांच्यावर आज रात्रीपासून पुढील 21 वर्षे भगवान गणेश स्वतः धन, वैभव, यश आणि मोठमोठ्या संधींचा वर्षाव करणार आहेत आणि ज्यांच्या जीवनात पैशाची कधीही कमतरता भासणार नाही, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहणं खूपच महत्त्वाचे आहे, कारण मध्येच व्हिडिओ सोडला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेला अतिशय महत्त्वाचा संदेश चुकवू शकता। हा व्हिडिओ या 4 राशींच्या लोकांसाठी आयुष्य बदलणारा ठरणार आहे, कारण यात सांगितलेली माहिती केवळ सामान्य भविष्यवाणी नसून दीर्घ काळासाठी लागू होणारी विशेष कृपा आणि योग आहे। त्यामुळे एकही क्षण स्किप न करता लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा। मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी भगवान गणेशाचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय भगवान गणेश असे लिहा, कारण अशी श्रद्धा आणि विश्वास व्यक्त केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद थेट तुमच्यावर प्राप्त होतो आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते। चला तर मित्रांनो, आता आपण त्या अत्यंत भाग्यशाली आणि धनसंपन्न होणाऱ्या 4 राशींविषयी बोलूया, ज्यांच्यावर भगवान गणेश पुढील 21 वर्षे अखंडपणे धन, वैभव आणि यश लुटवणार आहे आणि ज्यांच्या जीवनात आता कोणत्याही गोष्टीची कमतरता उरणार नाही। 12 राशींमधून या 4 राशींची निवड होणं हे काही साधं कारण नाही, तर या राशींच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात प्रामाणिक मेहनत, संयम, श्रद्धा आणि संघर्ष दाखवलेला आहे आणि त्यामुळेच भगवान गणेश आता या राशींवर विशेष प्रसन्न झालेले आहेत। याचा परिणाम असा होणार आहे की या लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, मोठे लाभ, मान-सन्मान, यश, प्रतिष्ठा आणि सुख समृद्धी येणार आहे। भगवान गणेशाच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना, अडचणी आणि अपयश संपुष्टात येणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान, यशस्वी संधी आणि मोठमोठ्या उपलब्धींची सुरुवात होणार आहे। या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे धनलाभ, व्यवसायात प्रगती, नोकरीत मोठे पद, अचानक मिळणाऱ्या संधी आणि अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होणार आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे। मित्रांनो, आपण ज्या भाग्यशाली राशींबद्दल बोलत आहोत, त्या राशींवर भगवान गणेशाची ही कृपा केवळ थोड्या काळापुरती नसून तब्बल 21 वर्षांचा दीर्घ काळ त्यांच्यासोबत असणार आहे। त्यामुळे या राशींच्या लोकांनी या काळात योग्य निर्णय घेतले, मेहनत कायम ठेवली आणि सकारात्मक विचार केला, तर त्यांना धन, यश आणि सुखाची कमतरता कधीही भासणार नाही। आणि मित्रांनो, या अत्यंत खुशनशीब आणि भाग्यशाली राशींमध्ये जी पहिली रास येते ती म्हणजे मीन रास। मीन राशीच्या लोकांना आज मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की भगवान गणेशांच्या विशेष कृपेने आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा अक्षरशः खजिना उघडणार आहे।
कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्यावर प्रचंड प्रसन्न झालेले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून लवकरच अशी एखादी मोठी आणि आनंददायी बातमी तुम्हाला मिळणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल। मीन राशीच्या लोकांनी आतापर्यंत जे कष्ट घेतले आहेत, जे संघर्ष सहन केले आहेत, जे अडथळे पार केले आहेत, त्या प्रत्येक मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे। कारण नियतीचा काटा आता पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकलेला आहे। त्यामुळे जे कामं आतापर्यंत रखडलेली होती, जी कामं पूर्ण होत नव्हती, ती सर्व कामं आता एकामागोमाग एक यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत। विशेषतः जे मीन राशीचे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत सुवर्णकाळ ठरणार आहे। कारण त्यांच्या व्यवसायात आता मोठा लाभ, नफा आणि विस्तार दिसून येणार आहे। व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल, उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल आणि चारही बाजूंनी फक्त फायदा आणि संधीच संधी मिळताना दिसतील। मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता सर्वत्र आनंदाचे वातावरण असेल, घरामध्ये सुखशांती नांदेल, मानसिक ताण कमी होईल आणि भगवान गणेशांच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेची सुरुवात होईल। जे मीन राशीचे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण नोकरीत प्रमोशन, पदोन्नती, मानसन्मान आणि वेतनवाढीचे स्पष्ट योग तयार होत आहे। तर जे लोक सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही त्यांच्या मनासारखी आणि स्थिर नोकरी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। यासोबतच जर मीन राशीच्या लोकांचा कोणताही पैसा अडकलेला असेल, कुठे थकलेली रक्कम मिळत नसेल किंवा कोणाकडून पैसे येणे बाकी असतील, तर ते पैसेही आता लवकरच परत मिळण्याचे योग निर्माण होत आहे। तसेच व्यवसाय किंवा आयुष्यात ज्या अडचणी आणि अडथळे येत होते ते सर्व हळूहळू दूर होत जातील आणि तुमच्या आयुष्यात नव्याने आनंद, समाधान आणि यशाचा अनुभव येईल। एकंदरीत पाहिलं तर मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात एक नव्या प्रकारचा आनंद, स्थैर्य आणि समाधान मिळणार आहे। कारण भगवान गणेशांची विशेष कृपा या काळात तुमच्यावर पूर्ण ताकदीने कार्यरत असणार आहे आणि वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे। त्यामुळे या संधीचा योग्य वापर करा आणि या सुवर्ण काळाचा भरपूर लाभ घ्या। मित्रांनो, आता आपण या यादीतील पुढील राशीकडे वळूया आणि ती रास आहे तुला रास। तुला राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान गणेशांची विशेष कृपा आता तुमच्यावरही तयार होत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक मोठे फायदे, संधी आणि यशाचे नवे दरवाजे उघडणार आहेत। तुला राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या काळात यश मिळणार आहे, प्रत्येक क्षेत्रात प्रगती जाणवणार आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे। कारण स्पर्धात्मक परीक्षा, शिक्षण आणि करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। भगवान गणेशांचा आशीर्वाद तुला राशीवर विशेष रूपाने राहणार असल्यामुळे जे लोक व्यवसाय करतात त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा, नवीन संधी आणि आर्थिक वाढ अनुभवायला मिळणार आहे। तर जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी प्रमोशन, वेतनवाढ किंवा नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याचे योग स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि पुढील काळ अधिक सुखकर आणि समृद्ध ठरेल। मित्रांनो, या यादीतील पुढची अत्यंत महत्त्वाची आणि भाग्यशाली रास म्हणजे मेष रास। मेष राशीच्या लोकांना आज स्पष्टपणे सांगायचे झालं तर भगवान गणेशांच्या विशेष कृपेने आता तुमच्यासाठी वेळ पूर्णपणे बदलत चाललेला आहे। कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालेले आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसन्मानात, प्रतिष्ठेत आणि समाजातील ओळखीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येणार आहे। मेष राशीच्या लोकांची समाजात प्रशंसा होईल। लोक तुमच्या कामाचं, तुमच्या विचारांचं आणि तुमच्या निर्णयांचे कौतुक करतील। कारण भगवान गणेशांच्या आशीर्वादामुळे आता तुमच्या आयुष्यात यशाचे नवे आणि मोठे दरवाजे उघडू लागणार आहे। असे अनेक सुवर्ण संधी
तुमच्या समोर येतील की त्या संधी योग्यरित्या वापरल्यास तुम्ही आयुष्यात मोठी प्रगती करू शकाल आणि स्वतःला एक वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकाल. मेष राशीच्या लोकांचे जे काही कामं आतापर्यंत अडलेली होती, जी कामं वेळेवर पूर्ण होत नव्हती किंवा सतत अडथळ्यांमुळे रखडलेली होती, ती सर्व कामं आता एकामागोमाग एक योग्य वेळी आणि यशस्वीपणे पूर्ण होऊ लागतील. तसेच जे नवीन काम, नवीन प्रकल्प किंवा नवीन योजना तुम्ही सुरू करण्याचा विचार करत आहात, त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळण्याचे स्पष्ट योग निर्माण झालेले आहेत. भगवान गणेशांच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये मोठी वाढ होणार असून मेष राशीच्या लोकांनाही आता अनेक मार्गांनी धनलाभ होण्याच्या संधी मिळणार आहे. अचानक आर्थिक फायदा, नवीन कमाईचे स्रोत आणि स्थैर्य देणारे निर्णय तुमच्या आयुष्यात येऊ शकतात, ज्यामुळे घरात आनंदाचं, समाधानाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल. यासोबतच मेष राशीच्या लोकांच्या व्यवसायातही लक्षणीय वाढ दिसून येईल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल, लोकांमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल आणि अचानक मिळणाऱ्या धनलाभामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. तसेच जर तुम्ही नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण या काळात भगवान गणेशांची विशेष कृपा पूर्ण ताकदीने तुमच्यावर कार्यरत असणार आहे. एकंदरीत पाहिलं तर मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ पूर्णपणे अनुकूल आहे. वेळ तुमच्या बाजूने आहे आणि या सुवर्ण काळाचा योग्य वापर केल्यास तुम्ही आयुष्यात मोठी झेप घेऊ शकता. म्हणून हा काळ वाया न घालवता धैर्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चला. मित्रांनो, आता आपण या यादीतील पुढील राशीकडे वळूया आणि ती रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान गणेशांच्या कृपेने आता तुम्हाला लवकरच एखादा अत्यंत शुभ आणि आनंददायी संदेश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुम्ही आतापर्यंत घेतलेली मेहनत, केलेला संयम आणि दाखवलेली चिकाटी याचे फळ आता तुमच्या पदरी पडणार आहे. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. पैशाशी संबंधित अडचणी दूर होतील आणि जे कामं दीर्घकाळापासून रखडलेली होती, ती कामं आता यशस्वीपणे पूर्ण होऊ लागतील. मित्रपरिवाराशी संबंध अधिक दृढ होतील. सामाजिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आणि अनेक प्रकारचे आर्थिक लाभ, मोठ्या संधी आणि यश तुमच्या आयुष्यात येण्याचे योग निर्माण झालेले आहेत. कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमची मधुर वाणी, संयमी स्वभाव आणि व्यवहार कौशल्य यामुळे अनेक कामं सहज पूर्ण होतील. तसेच भगवान गणेशांच्या विशेष कृपेने वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील धन संबंधित सर्व अडचणी हळूहळू दूर होतील आणि जे कार्य अनेक वर्षांपासून रखडलेले होते, ते कार्य आता अखेर पूर्णत्वास जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा, उन्नतीचा आणि यशाचा ठरणार असून तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल. दिवस दुप्पट आणि रात्र चौपट यश मिळवताना दिसाल आणि तुमच्या कर्तृत्वाचे झेंडे रोवले जातील. इतकंच नाही तर तुमचे यश पाहून संपूर्ण जग तुमचा प्रभाव आणि जलवा अनुभवेल. म्हणून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की भगवान गणेशांच्या आशीर्वादाने हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ, फलदायी आणि आयुष्य बदलणारा ठरणार आहे. जी हा मित्रांनो, या यादीत पुढे येणारी अतिशय भाग्यशाली रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना आज ठामपणे सांगायचं झालं तर भगवान गणेशांच्या विशेष कृपेने आता तुमच्या आयुष्यात केवळ धनलाभच नाही तर व्यवसाय, नोकरी, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनात सर्वांगीण प्रगती घडून येणार आहे. कारण तुमच्यावर विघ्नहर्ता गणपती बाप्पांची कृपादृष्टी पूर्ण ताकदीने कार्यरत झालेली आहे. कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नफ्यात सातत्याने इजाफा होईल आणि जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी पदोन्नतीसोबत वेतनवाढीचे अत्यंत ठोस योग तयार झालेले आहेत. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत
त्यांचं हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरू शकतं, कारण या काळात परदेशी संधी, मोठे करार आणि महत्त्वाचे प्रस्ताव तुमच्यापर्यंत पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे. भगवान गणेशांच्या विशेष कृपेने कन्या राशीच्या लोकांना व्यापारात मोठा फायदा होईल. धनलाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. अचानक मिळणारे आर्थिक लाभ, अडलेले पैसे परत मिळणे आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होणे यासारख्या सकारात्मक घडामोडी तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. याचबरोबर जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगून आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ असून संतान सुख मिळण्याचे प्रबळ योग तयार झालेले आहे. कुटुंबात आनंदाचं, समाधानाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढताना दिसेल. कन्या राशीच्या लोकांचे जे काही कामं आतापर्यंत रखडलेली होती ती सर्व कामं आता एकामागोमाग एक यशस्वीपणे पूर्ण होतील. तसेच जर तुम्ही नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ती योजना देखील पूर्णत्वास जाण्याची स्पष्ट शक्यता आहे, कारण या काळात भगवान गणेशांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलाला साथ देणार आहे. मित्रांनो, या यादीतील पुढची अत्यंत भाग्यशाली रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान गणेशांच्या आशीर्वादाने आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा, समाधानाचा आणि यशाचा खजिना उघडणार आहे, कारण गणपती बाप्पा तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि लवकरच तुम्हाला अशी एखादी मोठी खुशखबर मिळू शकते जी तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. कुंभ राशीच्या लोकांनी आतापर्यंत जी मेहनत केली आहे, जो संयम दाखवला आहे आणि ज्या अडचणींना तोंड दिलं आहे त्या सगळ्याचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. अडलेली कामं पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांचा व्यापार दिवसेंदिवस वाढेल. दिवस दुप्पट आणि रात्र चौपट यश मिळत जाईल आणि प्रत्येक दिशेने फक्त फायदा आणि प्रगतीच दिसून येईल. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रमोशन आणि वेतनवाढीचे अत्यंत मजबूत योग तयार झालेले आहे. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. यासोबतच जर कोणाकडे जुना अडलेला पैसा असेल तर तो पैसा देखील लवकरच परत मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि आयुष्यात पुन्हा एकदा स्थैर्य आणि आनंद परत येईल. कुंभ राशीच्या लोकांना या काळात एक नव्या प्रकारचा आनंद, समाधान आणि आत्मविश्वास जाणवेल, कारण भगवान गणेशांची विशेष कृपा तुमच्यावर असल्यामुळे तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने पूर्णपणे वळणार आहे. मित्रांनो, आता आपण पुढील आणि शेवटच्या भाग्यशाली राशीकडे वळूया आणि ती रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांवर देखील आता भगवान गणेशांची विशेष कृपा सुरू झालेली आहे, ज्यामुळे परदेश प्रवासाचे योग, कोर्ट कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये यश, धार्मिक कार्यांकडे ओढ आणि मानसिक शांतता मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कर्क राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण झालेले आहेत. एखाद्या कामासाठी केलेली यात्रा यशस्वी ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि पैशाशी संबंधित जे काही प्रश्न, अडचणी किंवा तणाव होते ते सर्व भगवान गणेशांच्या आशीर्वादाने हळूहळू संपुष्टात येतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अपार आनंद आणि समाधान प्राप्त होईल. एकंदरीत पाहिलं तर मित्रांनो, या चारही भाग्यशाली राशी अशा आहे ज्या भगवान गणेशांच्या आशीर्वादाने आता धन, यश, स्थैर्य आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. या राशींच्या लोकांना कोट्यवधींचा धनलाभ, मोठ्या संधी आणि आयुष्य बदलणाऱ्या यशाची प्राप्ती होऊ शकते, कारण हा काळ पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे. म्हणूनच या काळाचा योग्य वापर करा. मेहनत, श्रद्धा आणि संयम ठेवा, कारण गणपती बाप्पांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांचे आयुष्य नक्कीच बदलतं. आणि लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांवर येते, फक्त ती ओळखण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची गरज असते. मित्रांनो, यापैकी तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.